सांगलीच्या प्रतापसिंह उद्यानमध्ये आलेलो आहे आपण। या प्रतापसिंह उद्यानमध्ये काही प्राण्यांचे स्टॅच्यू उभा केलेले आहेत। हे स्टॅच्यूचं उद्घाटन अजून घेतलं आहे का नाही हे अजून समजत नाही, पण याची अवस्था काय व्हायला लागलेली आहे ते दाखवतं। म्हणजे निकृष्ट दर्जा कसा असतो ते आपण बघू। आता हा सिंह जर बघितला तर थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो। या पद्धतीनं असं त्याचे कलर सोडा लागलेले आहेत, असे तडे चाललेले आहेत, असे पोपडं धरलेलं आहे। हे पांढरं पांढरं तुम्ही बघताय, असे पोपडे धरलेले आहेत। हे या सिंहाची अवस्था आहे। हे बघा, आज आपण लाखो रुपये यांना देतोय टेंडरमध्ये, अशा अनेक। आता हा जो स्टॅच्यू आहे हा आत्ताच कल्लेला आहे, पडतोय की काय या ठिकाणी तुम्ही बघू शकता। याच्या हाताचं, या स्टॅच्यूच्या काय अवस्था झालेली। तसंच इकडं जर बघितलं तर हे अस्वल दाखवलं आहे, याच्या पायाची बघा अवस्था काय, ती अवस्था झालेली आहे। म्हणजे याची अजून उद्घाटन झालं आहे की नाही अजून तर काय माहिती नाही। मी का दाखवतोय की जनतेचा पैसा यांना अशा पद्धतीनं मातीत घालायचा अधिकार नाही आहे। निकृष्ट दर्जाचं काम करायचं आणि ते पैसे मात्र जनतेचे लुटायचे, याला कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे। हे बघा, हे स्टॅच्यू। आता या ठिकाणी झिराफ आहे, अनेक आहे, ते गेंडा आहे। त्या गेंड्याच्या अंगावरचं जर बघितलं तर या ठिकाणी हे बघा कलर चाललेला आहे। जर का हे काम अजून जनतेसाठी खुल्लंच नसताना, हे बघा हा झिराफ, याची अवस्था बघा। या ठिकाणी तुम्हाला डॅमेज दिसतो, या ठिकाणी पूर्ण हे बघा, हे फुटा लागलेला जिराफ आहे का, ही याची अवस्था झालेली। मग हा पैसा कुणाला विचारायचा, याच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे। तुम्ही जनतेचा पैसा का बरं अशा ठेकेदारांच्या घशात घालता? तर या स्टॅच्यूचं जर बिल काढलेलं नसेल तर तुम्ही बिल थांबवा, आणि जर बिल काढलेलं असेल तर यांना हे व्यवस्थित करायला लावा। याची जबाबदारी या संबंधित अधिकाऱ्यांची आहे। हा विभाग कुणाकडे येतो त्या संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, अशी मी रोज एक नवीन विषयाकडून आपल्याला विनंती करत आहे। धन्यवाद।